अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे पांडुरंग. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रुक्मिणीबाईंच्या डोळ्याचं पाणी यंदा थांबत नव्हतं. या वर्षी वारी नाही हे पटतच नव्हतं मनाला. सारख्या देवघरातल्या विठ्ठलाला बघायच्या आणि म्हणायच्या, लहानपणापासून तुझी वारी कधी चुकली नाही. लग्न पण अशा माणसाची लावून दिलंस, ज्याच्या श्वासात सतत नाम बनून तू असायचा. मग लग्नानंतर पण वारी अखंड राहिली. त्यातही तू दिलेल्या सद्बुद्धीने होणारे चांगले सेवाकार्य, मग ते वारीतील अन्नदान असो, ज्येष्ठांची सेवा असो, तू सगळं करून घेतलंस. त्यामुळे आयुष्य आनंदी बनून गेलं रे बाबा. म्हणून आस लागायची रे तुझ्या वारीची. सगळी दुःख संकट तुझ्या स्मरणात पेलायची आणि वर्षातून होणाऱ्या वारीतच तुला वेगवेगळ्या रूपात भेटायचं. कधी हिरव्यागार शेतात शेतकरी बनून आम्हाला पोटभर जेवू घालणारा तू, कधी पायात त्राण नसतानाही पावली खेळवून घेणारा तू, अडीअडचणींच्या जागी झोपलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं किर्र अंधारात संरक्षण करणारा तू, सारखा आठवतोस रे बाबा, असं म्हणत रुक्मिणीबाईंनी डोळ्यात आलेलं पाणी पदराने टिपलं. तसे विठ्ठलराव बोलले, रुक्मिणीबाई, अहो यंदा वारी नसली तरी तुम्ही जी लोकसेवा या संकटातही करत आहात, हीच वारी समजायची. आणि तसंही आयुष्यभरही त्याने तुमच्या पदरात जरी लेकरू टाकलं नाही, तरी अडलेल्या गरिबांच्या सरकारी दवाखान्यात येणाऱ्या बायका मोकळ्या केल्या. नोकरी झाल्यावरही छोटीशी खोली बांधून घेतलीच. आलीच अगदी गरिबांची ताड्यावरची, तर तिलाही सोडवताच ना. आता खरं तर थकता तुम्ही पण तुम्हाला आजही सेवा हाच धर्म वाटतो. त्यालाच आता वारी समजायची. शेवटी आपण आयुष्यभर वारी केली म्हणजे नुसतं त्याचं नाम घेऊन चाललो एवढाच अर्थ नाही वारीचा. सत्कर्म म्हणजे वारीच असते आयुष्यात. चला जेवा आणि झोपा आता. उद्या आषाढी. सकाळी अंगणातल्या तुळशी मंजुळा तोडायला लवकर उठायचं आहे. मोठा उसासा टाकून त्या उठल्या. रात्री दार लावताना त्यांना दुरून येणारी बैलगाडी दिसली. त्या थबकल्या. कोण असेल? गाडीतून म्हातारा उतरला. हात जोडून म्हणाला, गाडीत सुनबाई आहे. दिस भरलेत तिचे. आता तालुक्याला जाऊस्तवर दम धरायची नाही. पाऊस विजा सगळंच कठीण. तुम्हीच आता करून द्या मोकळं. वेदनेच्या आरोळीने गाडी बैल भेदरले होते. विचार करायची वेळ नव्हती. तिघांनी तिला खोलीत नेलं. रुक्मिणीबाई म्हाताऱ्याला म्हणाल्या, कपडे आणले असतील तर द्या, मी गरम पाणी घेऊन येते. त्या पाणी ठेवून आल्या. म्हातारा झाडाच्या आडोश्याला येऊन उभा राहिला आणि अंगावरचं धोतर त्याने सोडून हातात धरलं होतं. बाई, हेच कापड. अहो, घरी बाई माणूस नाही. ही सून माझी आणि लेक होता, पण भित्रा निघाला. त्यानं महिन्यापूर्वी जीव दिला. ही आणि मी जगतोय गरिबात. पोटातला अंकुर घेऊन मरणं नको म्हटली. लेकीसारखी आहे मला. रुक्मिणीबाईच्या डोळ्यात पाणी आलं. कशा कशा परिस्थितीत लोक जगतात. त्यांना आश्चर्य वाटलं. धोतर त्यांनी परत दिलं. राहू द्या, मी बघते घरात काही आहे का. मग काही वेळ धावपळ, तगमग, वेदना आणि पहाटे पहाटे झाला जन्म. बाळ अगदी छान होतं. म्हातारा बाळाला बघताच म्हणाला, तू आषाढीला आला, मग आता तुझं नाव पांडुरंगच ठेवतो, म्हणजे विठूचं नाम सदा मुखात येईल. बाळंतीणही सुखरूप होती. तिला चहापाणी दिलं. दोघांच्या डोळ्यातल्या धारा रुक्मिणीबाईला आभार मानत होत्या. मूकपणेच निघताना सासऱ्यांनी बारीक घडीची 500ची नोट रुक्मिणीबाईसमोर धरली. नक्कीच ती फार दिवसांची जपून ठेवली असेल म्हाताऱ्याने आपल्या सूनबाईसाठी. रुक्मिणीबाईंनी ती नाकारली. तिला चांगलं खाऊपिऊ घाला या पैशात, असं म्हणत त्या चिमुकल्या पांडुरंगाला त्यांनी वाटी लावलं. बैलगाडी दूरवर जाईपर्यंत त्या बघत राहिल्या. एकदम आलेल्या तुळशीच्या प्रसन्न वासाने त्या भानावर आल्या. विठ्ठलराव अगदी पांढऱ्या शुभ्र धोतराचा कोचा सावरत आणि हातातली मंजुळेची दुरडी झोपाळ्यावर ठेवत म्हणाले, चला, एवढं सत्कर्म केलं म्हणजे पांडुरंगाने वारी करून घेतली म्हणायची. शेवटी काय हो, वारी म्हणजे नुसतं चालणं असं वाटण्यापेक्षा निरपेक्ष भक्ती सत्कर्म करायला शिकणं म्हणजे वारी. हा जो वारीचा अर्थ ज्याला गवसतो त्याला पांडुरंग मात्र प्रत्यक्ष येऊन दर्शन देऊन जातो, नाही का. हो म्हणत रुक्मिणीबाईंनी आताही पदराने डोळे टिपले, पण ते अश्रू
कालच्यासारखे वारी न झाल्याची तगमग. हळहळ करणारे नव्हते, तर ते होते रात्री विठूनेच घडवलेल्या वारीचं तुळशीच्या सुगंधाने जाणीव करून देवाच्या पांडुरंगाच्या दर्शनाचे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.